नमस्कार मंडळी, आज एक अशी रेसिपी घेऊन आलेलो आहे. ते तुम्हाला जगातल्या कुठल्याच रेस्टॉरंटमध्ये नाही भेटणार, कारण की काही गोष्टी आणि काही रेसिपी फक्त आईच्या हाताने आणि आपल्या घरीच बनतात. आपण आज घेऊन आलेलो एक ज्वारीचं पीठ. ज्वारीचं पापड तर आपण पूर्ण महाराष्ट्रात आणि विदर्भात सर्व ओले पापड खातात, पण ज्वारीचं पीठ तुम्ही खाल्लेलं आहे का? आणि ही एकदम क्विक आणि फास्ट बनणारी रेसिपी आहे मित्रांनो. आपण तुम्हाला ज्वारीचं सूप पण बनवू शकता. तर चला सुरू करूया. सुरुवात होते ज्वारीचं पीठ भिजवण्यापासून. तर ज्वारीचं पीठ 1 ग्लास आपण घेतोय. त्याच्यात मला तुम्हाला कमीत कमी 2 ते 2.5 ग्लास पाण्यामध्ये त्याला भिजवायचं आहे आणि मिनिमम 24 तास त्याला फर्मेंट व्हायसाठी सोडायचं आहे. ठीक आहे, मिक्स चांगलं करून घ्या, लम्स नको यायला. ठीक आहे, ही अशी रेसिपी आहे मित्रांनो की खूप लोकांना खूप आवडते, पण तुम्हाला बाहेर नाही भेटत. म्हणजे तुम्ही जेव्हा पुण्यात असता, मुंबईमध्ये असता, तेव्हा गोष्टी खूप आठवण येतं. तर व्हिडिओ बनवायचा हाच उद्दिष्ट आहे की आपण व्हिडिओ बनवायला ते मग सर्व रेफर करू शकता. तर साहित्य बघून घेऊया. व्हाईट टी घेतलेली आहे, जिरा घेतलेली आहे, मिरचीचा कूट घेतलेला आहे, लाल मिरचीचा, आणि मीठ घेतलेलं आहे. एकदम कुठले हेवी मसाले नाही, ऑइल 1% सुद्धा यूज नव्हत. खूप हेल्दी अशी रेसिपी आहे मित्रांनो. बघा, हे जे परमनंट झालेलं पीठ ऑलरेडी दिसतात. आपण त्याला चांगला मिक्स करून घेऊया. एकदा चांगला मिक्स करून घ्या आणि मग आपल्याला सुरुवात करायची आहे गॅसवर. आपण काल 1 ग्लास पाणी, 1 ग्लास ज्वारी घेतलेली होती, त्याला भिजवलं होतं. तर तुम्हाला गंजामध्ये 3 ग्लास पाणी गरम करायला ठेवायचं आहे. ठीक आहे, एकदा पाणी उकळीवर आलं की मग त्याच्यात ते पीठ घालायचं. हळूहळू पीठ घालवा. त्याच्यात मेन जो गोष्ट आहे मित्रांनो ते एकच आहे की लम्स येता कामा नाही. हे कंटिन्यू चम्मच फिरवत राहायचा. शेवटपर्यंत हीच प्रोसेस करायची की चम्मच हळूहळू फिरवत राहायचा. कमी आचेवर शिजवायचं आहे आणि खूप लवकर होतं आणि खूप टेस्टी लागतं. समरमध्ये जनरली पूर्ण महाराष्ट्रात, विदर्भात ही रेसिपी केली जाते मित्रांनो. आणि ओले पापड तर सर्वांना खूप आवडतात, पण खूप लोक आहे यांना ते ज्वारीचं पीठसुद्धा आवडतं. त्याला मी सुद्धा एक, मी जेव्हा पुण्यात असतो तेव्हा आईला स्पेशली सांगतो की मी उद्या येतो आहे नागपूरला, तर आज तू भिजू घाल. तर बरोबर नागपूरमध्ये, पुण्यामध्ये पाय ठेवता बरोबर दुसऱ्या दिवशी मला पीठ खायला भेटतं. जनरली हे पीठची रेसिपी खूप मोठी आहे, कारण की रेसिपी खूप मोठी नाही, खूप हेक्टिक प्रोसेस आहे. कारण की जेव्हा पापड बनतात तेव्हा खूप मोठ्या मोठ्या गंजामध्ये शिजवलं जातं आणि मग पापड टाकतात. ओले पापड पण खातो, पण जर कधी कधी तुम्हाला फक्त पीठ खायची इच्छा झाली असेल तर बेस्ट. चवीनुसार मीठ टाकूया सर्वात पहिले, आणि मग व्हाईट जे ती आहे ती टाकूया, आणि जिरं टाकूया, आणि चिली फ्लेक्स जो तुम्ही तुमच्या याच्यानुसार टाकू शकता. जर तुम्हाला थोडं तिखट खायची सवय असेल तर थोडं चिली फ्लेक्स जास्त टाका, नाही तर तुम्ही आपल्या याच्यानुसार टाका. टेस्टनुसार मीठ आणि चिली फ्लेक्स टाकायचं. आणि त्याला अजून कमी आचेवर करायचं मित्रांनो, खूप जास्त आचेवर नाही, कारण की जर जास्त आचेवर कराल तर ते खाली लागून जाईल आणि लम्सेस याची पण शक्यता असतात. मीडियम आचेवर कंटिन्यू करायचं. हळूहळू पीठ जे आहे ना, ती त्याची जी थिकनेस आहे ना ती वाढतं. बघू शकता तुम्ही, पहिले पीठ किती पातळ होतं आणि थिकनेस खूप वाढलेली आहे. बस नेक्स्ट 5 ते 10 मिनटामध्ये हे पीठ रेडी होतं. आणि त्याचे जे रिझल्ट आहे ते तुम्हाला दिसेल. बघा, बबल्स येणं सुरू झालेलं आहे, याचा अर्थ असा की पीठ 100% शिजलेलं आहे. बस 5 मिनटं अजून ठेवूया आणि रेडी आहे तुमच्यासाठी हे ज्वारीचं पीठ. तुम्ही ज्वारीचं सूप बनवू शकता नवीन आपल्या याच्यामध्ये. खा, फॅमिलीसोबत एन्जॉय करा. आणि स्पेशली जर तुम्ही नागपूरच्या किंवा आपल्या होमटाऊनच्या बाहेर असेल तर ही रेसिपी तुम्हाला नक्की हेल्प करेल, कारण की ह्या अशा गोष्टी हा प्रत्येकजण ट्राय नाही करत आहे. आपल्या घरचे आजी आई लोक हेच करतात. तर त्यासाठी हा एक व्हिडिओ बनवायचं उद्दिष्ट आहे की आपण जेव्हा आपल्या शहराच्या बाहेर असतो आणि कधी अशी खायची आठवण आली तर नक्की ही रेसिपी फॉलो करा. तुम्हाला जर आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय. भेटूया एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत एन्जॉय करा.